नमस्कार मंडळी, आज आहे गणपती विसर्जन आणि मी जाते गिरगाव चौपाटीला. जाता जाता रस्त्यामध्ये जेवढे पण गणपती दिसतील, लालबाग, परळ, चिंचपोकळी, ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि मग तुम्ही दर्शन घेऊ शकता. चला गाईज, आता आपण जातो लालबागच्या दिशेने. इकडे आपल्याला भरपूर सारे गणपती बाप्पा बघायला मिळणार आहेत आणि खूप मोठे मोठे आणि खूप असे वेगवेगळ्या पद्धतीचे असणार आहेत. कोण सिंहावर बसलाय, कोण हत्तीवर बसलाय, कोण अजून कोणत्या कोणत्या प्रकारचे असे गणपती बाप्पा आहेत. खूप छान छान आहेत, तुम्हाला बघायला मिळतीलच. आणि आपण इथून थेट आता असं लालबाग, चिंचपोकळी पर्यंत पूर्ण जाणार आहोत. सगळे गणपती बाप्पा तुम्हाला बघायला मिळतील आणि दर्शन घ्यायला पण मिळेल तुम्हाला. परळचा राजा इकडे बसतो. तर आता काढलाय परळचा राजा बाहेर. आपण पुढे जाऊया, आपल्याला पुढे दिसेलच. गाईज, हा आहे नरे पार्कचा राजा आणि मी तुम्हाला आता पुढे अजून एक दाखवणार आहे, परळचा राजा. जो नरे पार्कचा राजा आहे तो देखील परळमध्येच असतो आणि जो परळचा राजा आहे तो देखील परळमध्येच असतो. जो परळचा राजा आहे तो खूप व्हायरल झालेला व्हिडिओजमधून. बॅलन्स आहे त्या गणपती बाप्पाचा. अजून खूप असे गणपती बाप्पा चाललेत, ते तुम्ही बघत राहा, आशीर्वाद घेत राहा. तर गाईज, इथे आहे परळचा राजा, जो गणपती बाप्पा खूप व्हायरल झालेला व्हिडिओजमधून. हा बघा बॅलन्स गणपती बाप्पाचा. आणि मी पण व्हिडिओमध्ये बघितलेला, आत्ता मी प्रत्यक्षात बघते. गाईज, आतमध्ये जाणं खूप डिफिकल्ट आहे म्हणून मी आतमध्ये जात नाही आहे. खूप गर्दी आहे. मी तुम्हाला इथूनच दाखवते. बघा, तुम्ही दर्शन घ्या, आशीर्वाद घ्या भरपूर सारा गणपती बाप्पाचा. हे बघा, खूप गर्दी आहे. मी आतमध्ये जात नाही आहे, मी बाहेर येते आता. काय जे मी घेतलेत आपटी बॉम्ब असे मारत मारत जाणार आहे आता. लोड गर्दी झालेली आहे, त्यामुळे कृष्णनगर मधील आणि बाकी सर्व गणेश भक्तांना विनंती, आपण एक साखळी करायची आहे. एक साखळी करून आपल्याला त्या साखळीच्या आतमध्ये राहून आपल्याला लालबाग करायचं आहे. भाविकांनी स्वतः आणि दुसऱ्यांची काळजी घ्या. हळू या, घाई करू नका, सर्व आपलेच आहे. लालबागच्या राजाचा, कृष्णनगरच्या राजाचा बचाव.
गाईज आता लालबागचा राजा बाहेर निघालेला आहे म्हणून पब्लिक आता त्या दिशेने जातोय, पण मी सरळच जाणार आहे कारण खूप गर्दी त्या साईडला झालेली आहे आणि लालबागचा राजा पूर्ण असं फिरून लालबाग पूर्ण जाणार टर्न होऊन तोपर्यंत खूप लेट होईल. ॲक्च्युली मला लालबागच्या राजाची व्हिडिओ घ्यायला जमत नाही आहे, तो त्या साईडला आहे ब्रिजच्या, त्यामुळे जमत नाही आहे. तिकडे खूप गर्दी आहे, मी कसं जाऊ कळत नाही आहे आणि मी गुदमरून जाईन. मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही गाईज बघू शकता की किती गर्दी होती लालबागच्या राजाच्या इथे, तरी पण मी व्हिडिओ घेतली तुम्हाला सगळ्यांना दाखवण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी तुम्हाला. गर्दी आहे. तर गाईज मी फायनली आलेली आहे आता गिरगाव सपाटीला आणि इथे सगळे मोठे मोठे गणपतींचं विसर्जन होणार आहे. आता हळूहळू एक एक गणपती येईल आणि मग त्यांचं विसर्जन होईल. तोपर्यंत मी तुम्हाला जे जे गणपती इथे आलेले आहेत आणि लोक त्यांच्या दर्शनासाठी आलेले आहेत ते तुम्हाला दाखवते. इकडचा माहोल कसं झालेला आहे, मस्त आनंदी एकदम झालेला आहे. चला बघूया. विसर्जनासाठी बोटी तयार होत आहेत. तर गाईज हे बघा, समुद्रामध्ये सगळे गणपती विसर्जनासाठी बोट तयार करत आहेत आणि मग जेव्हा मोठे मोठे गणपती येतील ते प्रत्येकाची बोट रेडी केलेली आहे आणि आली की मग गणपती बाप्पाला घेऊन विसर्जन केलं जाईल. भरपूर लोक लांबून लांबून आलेले आहेत दर्शनासाठी. हे बघा कुठपर्यंत पोहोचलेले आहेत बोट आणि खूप सारी लोक आलेली आहेत, बाहेरून पण आलेली आहेत. हे बघा गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आणि इथे अजून गर्दी होणार आहे. आता सुरुवात आहे, हळूहळू लोक येत आहेत आणि अजून किती गर्दी होईल ते तुम्ही बघणारच आहात. आणि तुम्हाला माहितीच आहे इकडे लालबागच्या राजाचं देखील विसर्जन होतं. तर खूप लोक दर्शनासाठी आलेले आहेत गणपतीच्या. वाव, तर गाईज ओह माय गॉड, तर गाईज अजून तिकडे पण खूप सारी लोक आहेत. तुम्हाला दाखवते, आरत्या करतायत आणि छोटे छोटे गणपती पण आहेत, त्यांचं पण विसर्जन आहे. तर तुम्हाला दाखवते, चला. मस्त मज्जा वाटते इकडे. हे बघा असे गणपती छोटे छोटे विसर्जन करतायत लोक आणि सगळे आपापल्या गणपती समोर आरती करतायत. खूप छान वाटतंय. अजूनपर्यंत मोठे गणपती आले नाहीयेत, छोट्यांसाठी ही जे लोक जमलेले आहेत त्यांचे गणपती विसर्जन करण्यासाठी आहेत. बापरे, पडायचं बाबा गणपती बाप्पा. समुद्राच्या मध्येच घेऊन गेलेले आहेत लोक, सेल्फ्या पण काढत आहेत. बापरे नको, कचरा पण किती येतोय नको. तर गाईज हे बघा, इथे छोट्या छोट्या गणपतीचं विसर्जन होत आहे आणि सुंदर असे गणपती बाप्पा आहेत. हे बघा,
तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की मोठे मोठे गणपती बाप्पा इथे यायला लेट होतो, त्यामुळे संध्याकाळी विसर्जन होतं आणि जे लालबागचा राजा आहे त्याची पण मोठी मिरवणूक असते, लोकांना दर्शन देत देत यायचं असतं, त्यामुळे त्याचं पण विसर्जन उद्या सकाळी होईल. तर काही छोटे छोटे गणपती मी तुम्हाला दाखवलेले आहेत. आता मोठे गणपती हळूहळू येतीलच, पण इकडे पाऊस चालू झालेला आहे त्यामुळे मला व्हिडिओ इथेच थांबवायला लागत आहे. आणि व्हिडिओ कशी वाटली ती तुम्ही मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.